आज आपण गोड कणव म्हणजे गव्हाची जी कणी असते किंवा जिला आपण दलिया म्हणतो ना, त्याचा एक गोडाचा प्रकार करूया हां. त्यासाठी इथे मी 200 ग्रॅम ना गव्हाची कणी किंवा दलिया घेतला आहे. मग अर्धा नारळ घेतला आहे खोवलेला, 200 ग्रॅम गूळ घेतला आहे, थोडेसे काजूचे तुकडे आणि थोडी वेलदोड्याची पूड. आता एका कढईत ना आपल्याला एक मोठा चमचा तूप घ्यायचं आहे आणि ते तापलं की त्याच्यामध्ये आपल्याला ही गव्हाची कणी किंवा दलिया घालायचा आहे. आणि तो ना अगदी म्हणजे त्याचा रंग पालटायला हवा, त्याची म्हणजे खमंग वास यायला हवा आणि त्या प्रत्येक ना म्हणजे दलियाचा कण असा फुलून पहा त्याच्या कडा अशा पांढऱ्या दिसायला लागतात. तोपर्यंत हा चांगला परतून घ्यायचा आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला काजूचे तुकडे घालायचे. तुम्हाला आवडतो तो तुम्ही सुकामेवा घेऊ शकता आणि तो आधी तळूनही घेऊ शकता हां. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये नारळ घालायचं आपल्याला आणि हे खोबऱ्याचा सुद्धा कच्चेपणा जाईपर्यंत आणि खमंग वास येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. इथे जवळजवळ दलिया ना आता माझा 2 वाट्या आहे, त्यामुळे मी 5 वाट्या गरम पाणी घातलं आहे हां. आता पहा पाणी घातल्यानंतर हे छान असं फुलून यायला लागलं आहे. मग जरासं आटत आलं की त्याच्यामध्ये गूळ घालायचा. गूळ घातला की त्याला पाणी सुटतं, तेही आपल्याला चांगलं आटवून घ्यायचं आहे. आणि मग वेलदोड्याची पूड घालायची. मग झाला आपला गोड कणा तयार. आता इथं ना मी या कण्याची कन्सिस्टन्सी शिऱ्यासारखी ठेवली आहे, पण तुम्ही ना हवं तर नुसत्या दुधात पण याचा खिरीसारखी कन्सिस्टन्सी करू शकता किंवा अर्धं दूध आणि अर्धं पाणी घालून थोडंसं दबदबीत असंही करू शकता. काही जणांना गोड पदार्थात ना मीठ घातलेलं आवडतं, तेही तुम्ही घालू शकता. हे नक्की करून बघा. आणि या पाककृतीला ना म्हणजे याची लिखित पाककृती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे हां, तीही तुम्हाला पाहायला मिळेल. आणि हे नक्की करा, कारण कधी ना म्हणजे आपण विकेंडला पहा खूप तिखट जेवण असेल मसाल्याचं, तर सगळ्यानंतर जेवणानंतर एकत्र बसून हा जर गोड पदार्थ खाल्ला तर जेवणानंतरची रंगत आणखी वाढते, हो की नाही. तुम्हालाही तुमच्या जेवणानंतरची रंगत वाढवायची असेल तर हा गोड कणव किंवा ह्या दलियाचा हा प्रकार नक्की करून बघा. मला खात्री आहे तुम्हाला आवडेल. त्यामुळे आवडलं की मला कळवायला विसरू नका. ओके, थँक्यू.